नमस्कार, आत्मा मालिक कसे आहात सर्वांचे आपल्या उज्ज्वला लाईफस्टाईल अँड ब्युटी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. बहरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देव, परमेश्वर तुम्हाला सुखात ठेवो अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी अगदी मनापासून प्रार्थना करते. आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात कर. उद्या आहे संकष्टी चतुर्थी. तर संकष्टी चतुर्थीला गणपतीच्या काय काय सेवा कराव्या या संदर्भाचा आजचा व्हिडिओ आहे. उद्या सकाळी लवकर उठावे, देवघरातील देवपूजा करून घ्यावी, गणपतीला पाण्याने पंचामृताने स्नान घालावे. त्यानंतर गणपतीची मूर्ती कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यावी, गणपतीला अत्तर लावावे, आपल्याकडे कपडे असेल तर कपडे घालावे, आपल्याकडे हार असेल तर हार देखील घालावा. 3 पाकळ्यांच्या अशा 21 दुर्वा तयार कराव्या. 21 दुर्वा गणपतीला उद्या अर्पण कराव्या. त्याचबरोबर उद्या गणपतीला लाल जास्वंदाचे फूल देखील अर्पण करावे. आणि दिवसभरामध्ये गणपतीच्या मंदिरात जावे. गणपतीच्या मंदिरात गेल्यानंतर गणपतीला 21 दुर्वा, लाल जास्वंदीचे फूल, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. गणपतीला मोदक देखील अर्पण करावे. आणि आपल्या मनात जी इच्छा असेल ती अगदी मनोभावाने गणपती बाप्पांना बोलावी. आपण मंदिरात जाताना मुलांना देखील घेऊन जावे, कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे दैवत आहे, विघ्नहर्ता देखील आहे. आपल्या जीवनातील दुःख, अडचणी, संकटांचा नायनाट करायचा असेल तर गणपती बाप्पांची सेवा अवश्य केली पाहिजे. बरोबर आपले जे गुरु आहेत त्यांची देखील सेवा केली पाहिजे. आपल्या मुलांनी जर गणपतीचे दर्शन घेतले, असं म्हटलं जातं गणपती बाप्पा हे बुद्धीचे दैवत आहे. मुलांच्या बुद्धीला चालना मिळते, त्यासाठी मुलांना गणपती बाप्पाचे दर्शन अवश्य घ्यायला लावावे. आणि उद्या सकाळी संध्याकाळी ओम गणपते नमः हा तुळशीच्या माळेवर 108 वेळा मंत्र जप करावा. गणपती बाप्पाचे आवडते ते म्हणजे मोदक. उद्या तुम्ही गव्हाचे मोदक, उकडीचे मोदक, पेढ्याचे अशा वेगवेगळ्या प्रकारचे मोदक देखील गणपतीला अर्पण करू शकतात. आणि संध्याकाळी संकष्टी चतुर्थीची पोथी वाचावी. त्याचबरोबर चंद्रोदयाच्या वेळी गणपतीची मनोभावे पूजा करावी, आरती करावी, गणपतीला नैवेद्य ठेवावा, मनोभावे प्रार्थना करावी. आपण देखील भोजन करावे. जर तुम्हाला मोदक करणं शक्य झालं नाही तर तुम्ही खिरापतीचं नैवेद्य देखील गणपती बाप्पाला अर्पण करू शकता. आणि दिवसभर उपवास धरावा आणि गणपतीला मनोभावे प्रार्थना करावी. हे गणपती बाप्पा, माझ्या जीवनातील संकटे, दुःख नाहीसे होते, असे जे तुमच्या मनात असेल ती इच्छा गणपतीला बोलावी. अरे उद्या आहे संकष्टी चतुर्थी, तर गणपती बाप्पाची आनंदाने, भक्तिभावाने पूजा करावी. एवढेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओतून सांगू इच्छिते. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एक छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना आत्मा मालिक.